श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आपला मराठी वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे. 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी गुढीपाडवा आहे. तर मराठी नवीन वर्ष सुरू होत असताना आपल्याला काही नवीन गोष्टी, आपल्याला काही नवीन तोडगे उपाय आपल्याला करायचं असतं. 3.5 मुहूर्तापैकी हा एक महत्त्वाचा एक मुहूर्त मानला जातो. तर ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि समजा कुणाला सुतक आहे, विटाळ आहे, काही अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, तुम्ही गुढीपाडव्या दिवशी ही सेवा करू शकला नाही, तर जमलं नाही तुम्हाला, तर तुम्ही कुठल्याही बुधवारी ही सेवा उपाय तोडगा तुम्ही करू शकता. शक्यतो गुढीपाडव्याला करा. आणि जर अडचणच असेल, त्या दिवशी तुम्ही करू शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही बुधवारी हा उपाय सेवा तुम्ही करू शकता. तर कसं असतं माहिती आहे का, आपण सर्व काही कष्ट करतो, सगळं करतो, पण धनधान्य समृद्धी, धनधान्यविषयी पोटली आपल्याला वेगळी बनवायची आहे. आणि 2 पोटलींचा आपल्याला पोटली असतात, त्या 2 पोटलीचा उपाय आपल्याला या गुढीपाडव्या दिवशी करायचा आहे. एक धन दौलत याच्यासाठी ही पोटली आहे. आणि एक पोटली जी आहे, तर आपल्या घराला नजरबाधा करणे, निगेटिव्ह ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये एंट्री करतात, ह्या सर्व निगेटिव्ह गोष्टीपासून, करणी बाधा, नजरबाधा याच्यापासून वाचण्यासाठी ही एक पोटली आपल्याला ठेवायची आहे. तर ह्या 2 पोटल्या तुम्ही कुठल्याही आज म्हणूनच तुम्हाला लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून मी अगोदरच व्हिडिओ बनवत आहे. कुठल्याही केंद्रामध्ये ह्या 2 गुढीपाडव्याच्या पोटल्या तुम्हाला कुठल्याही केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जातील, स्वामींच्या केंद्रामध्ये. तर जर समजा कुठे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला केंद्र नाही आहे, काही नाही आहे, तर कुठल्याही देवाची सामग्री ज्या दुकानामध्ये भेटतात त्या दुकानामध्ये ह्या वस्तू अवेलेबल असतात. तुम्हाला मी दोन्ही पोटलीमधल्या वस्तू व्यवस्थितरित्या सांगणार आहे. त्या वस्तू तुम्ही घरी आणून स्वतः घरी पण पोटली बनवू शकता. त्यासाठी पूर्ण वस्तू मी सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत स्किप न करता व्यवस्थित बघा. आणि जे काही तुम्हाला मी सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही घरी घेऊन या आणि त्या पोटल्या बनवून त्याची सेवा करा. त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% भेटेल. तर प्रथम पहिली जी पोटली आहे ती पिवळी पोटली आहे. पिवळी आणि लाल ह्या 2 पोटली आपल्याला बनवायचं आहे किंवा मागून घ्यायचं आहे. आणि पहिली पोटलीचं नाव आहे धनधान्य समृद्धीकारक पोटली. म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्य भरभराटून राहावं आणि म्हणजे लक्ष्मी वगैरे सगळं आपल्या घरामध्ये राहावं, टिकून राहावं, त्यासाठी ही पोटली आहे. तर त्या पोटलीतले साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही लिहून घेऊ शकता, कारण हे साहित्य तुम्हाला सहजरित्या कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळेल. तर त्या पोटलीमध्ये एक पिवळ्या रंगाची पोटली असणार आहे. त्या पोटलीमध्ये एक हळकुंड असणार आहे. हळकुंड झाल्यानंतर महाराजाची पावले असणार आहेत, तांब्याची महाराजाची पावले. त्यासोबत 1 रुपयाचा तांब्याचाच कॉईन असणार आहे. नंतर त्यामध्ये एक मीठ, म्हणजे तुम्हाला घरी जर करायचं असेल तर ह्या तुम्ही घरी करू शकता. एक हळकुंड, महाराजांची पावले, त्याच्यासोबत म्हणजे दुकानात तुम्हाला मिळून जाईल. महाराजांच्या पावल्यासोबत एक तांब्याचा कॉईन असतो. त्यामध्ये म्हणजे प्लॅस्टिकच्या छोट्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग असतात, त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घ्या. आणि रंगानी गिरधार एक असतं, ते तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाईल. रंगानी गिरधार असतं. आणि नादकेशर तुम्ही हे सगळ्या वस्तूची नावं तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला दुकानामध्ये भेटेल. हळकुंड, महाराजाची पावले, मीठ, रंगानी गिरधार, नादकेशर आणि हे एवढ्या 5 वस्तू तुम्हाला त्या पोटलीमध्ये म्हणजे ह्या 5 वस्तू तुम्हाला बाहेरून घेऊन यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्या घरचे गहू टाकायचा आहे. गहू टाकत असताना पण प्लॅस्टिकमध्ये पॅक करूनच टाकायचं आहे, कारण मिठाला पाणी सुटतं, त्यामुळे ते गहू खराब होऊ शकतात. आणि आपल्या घरातलं एक रुपयाचं नाणं त्यामध्ये टाकायचं आहे, कॉईन त्यामध्ये टाकायचं आहे.
आणि ही पोटली पिवळ्या रंगाची पोटली म्हणजे बॅग असते बघा, पर्ससारखी छोटीशी पोटली तुम्ही शिवून करू शकता. ह्यामध्ये ह्या 5 वस्तू बाहेरून आणायच्या आहे आणि 6वं आपल्या स्वतःच्या घरातली गहू टाकायचे आणि त्यामध्ये अजून एक कॉईन ॲड करायचं. तर ह्याची ही पोटली बांधायची आहे आणि ती पोटली उजव्या हातात घ्यायची आहे आणि उजव्या हातात घेऊन आपली 1 माळ या 11 माळ, 1 माळ करा, टाईम नसेल तर तुम्हाला या 11 माळी स्वामी समर्थाचा जप करायचा, स्वामींचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 1 माळ किंवा 11 माळी केलं तर अतिउत्तम. असा जप करायचा आहे. नंतर हे जप झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे, धूप त्याला ओवाळायचं आहे. आणि ही जी पिवळ्या रंगाची पोटली आहे धनधान्यासाठी, ही जी पोटली आहे तुम्हाला किचनमध्ये ठेवायची आहे. किचनमध्ये तुम्ही वरती असं लटकून ठेवू शकता, ट्रॉलीमध्ये ठेवू शकता. किचनमध्ये असं वरती असं एक म्हणजे काही वस्तू ठेवण्यासाठी आपण एक सज्जा वगैरे बनवलेला असतं, त्या सज्जामध्ये कुठेही तुम्ही किचनमध्ये ही पोटली ठेवायची आहे. ही झाली धनधान्यासाठी पोटली झाली. तर दुसरी पोटली आहे आपली नजर, करणी बाधा, वाईट शक्ती, वाईट एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात प्रवेश करू नये, याचा वाईट शक्तीचा कुठल्याही आपल्या घरावर परिणाम होऊ नये, आपल्या संसाराला कोणाची नजर लागू नये, यासाठी ही एक पोटली आपल्याला बनवायचं आहे. तर ह्या पोटलीमध्ये जास्त काही सामान नाही. ही पोटली ती धनधान्यासाठी पिवळ्या रंगाची पोटली होती. ही पोटली लाल रंगाच्या कपड्यामध्ये, लाल रंगाची पोटली तयार करून घ्यायची आहे, तुम्हाला शिवून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, 3 इंच वडाच्या झाडाची मूळ 3 इंच तुम्हाला आणायची आहे. आणि 3 इंच मूळ आणल्यानंतर रंगानी हिरडा कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला भेटेल बघा, रंगानी हिरडा. तुम्हाला वरच्या पण पोटलीमध्ये ती वस्तू सांगितलेली आहे. आणि रंगानी हिरडा आणि 3 इंच वडाच्या झाडाची मूळ ही तुम्हाला घ्यायची आहे, त्या पोटलीमध्ये टाकायचं आहे. त्याचा पाण्याने अभिषेक करायचा, म्हणजे पाणी शिंपडायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे. आणि ती पण त्याच प्रकारे उजव्या हातावर घ्यायचं आहे. 1 माळ किंवा 11 माळी स्वामींचा जप करायचा आहे, हळदी कुंकू लावायचा आहे, अक्षदा व्हायचा आहे आणि धूपदीप व्हायचं आहे. आणि ही पोटली आपल्या मेन दरवाजाच्या वरती कुठेही उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, मध्यभागी कुठेही ही पोटली तुम्हाला टांगून ठेवायची आहे, जेणेकरून आपण आतमध्ये येत असताना त्या पोटलीच्या खालून आलं पाहिजे. म्हणजे जे काही नजरबाधा आहे, वाईट शक्ती आहे, करणी बाधा आहे, जे काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेरच मध्ये एंट्री करायलाच नाही देणार. म्हणजे ह्या पोटलीच्या खालूनच प्रत्येकाचं डोकं गेलं पाहिजे, अशा ठिकाणी ही पोटली अडकवायची आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. प्रत्येक महिलांनी हा उपाय करा. नाही जमलं तर तुम्ही बुधवारी करा. हा व्हिडिओ मी लवकर घेऊन आली कारण प्रत्येकाला वेळ मिळावा. जास्त काही सामान नाही, जास्त काही खर्च नाही आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा, हा उपाय नक्की करा. आणि भरपूर महिला दरवर्षी हा उपाय करतात. आणखीन एक तुम्हाला सांगते, तुम्ही दरवर्षी हा उपाय करत असाल आणि जुन्या तुमच्या काही वस्तू असतील तर त्या पोटलीमध्ये ज्या खराब झालेल्या वस्तू आहेत त्या काढून टाका, ज्या खराब झालेल्या त्या वस्तू चेंज करा. आणि अजून एक सांगते तुम्हाला, एकदा केलं आणि वर्षभर तिथेच ठेवलं असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला, 2 महिन्याला, 3 महिन्याला, 4 महिन्याला कधीही तुम्ही ती पोटली काढा. त्यामध्ये बघा कुठली वस्तू खराब झाली आहे का, गहू वगैरे, मीठ असेल, काय असेल तर जी खराब झालेली आहे ते तुम्ही चेंज करा. आणि अजून त्याला 11 माळी, 1 माळी स्वामींचा जप करा. आणि म्हणजे कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला चार्जिंग करावं लागतं. चार्जिंग म्हणजे चार्ज केल्यासारखं. आपण जे स्वामींचा मंत्र म्हणतो, स्वामींचा जप करतो त्यावेळेस म्हणजे त्या पोटलीला चार्जिंग होते, एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते आणि ती अजून म्हणजे जास्त प्रभावी होते. त्यामुळे वर्षातून 3-4 वेळा, जेवढं वेळा तुम्हाला जमलं त्यावेळेला ही पोटली चार्जिंग करा. म्हणजे तुम्ही काढून तुम्ही स्वामींचा मंत्राने जप करून तुम्ही ती तिथल्या तिथे म्हणजे अडकवू शकता.
तर हा प्रभावी उपाय आहे, प्रभावी सेवा आहे, नक्की करा. आणि जे कोणी व्हिडिओ बघतात ते व्हिडिओ तुम्ही म्हणजे शेअर करा, दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू द्या. कारण म्हणजे काही गोष्टीनं 4 माणसांचं भलं होत असेल तर त्याच्याहून पुण्य जास्त काही नाही आहे. आपण एखादी गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट इतर लोक करतात आणि त्याचा फायदा त्यांना मिळतो, त्याचा फायदा त्यांना होतो, त्याचं पुण्य आपल्याला खूप मिळतं आणि आपल्या मनाला समाधान वाटतं. आणि जे कोणी बघितलं तर तुमच्या आजूबाजूंना त्यांना पण सांगा की ही अशी सेवा आहे, साधी सरळ सेवा आहे, तुम्ही करा, याचा रिझल्ट नक्की येतो, नक्की मिळतो. तर चला, आजची सेवा ही मी स्वामीचरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.